धक्कादायक घटनेसंदर्भात अनेक चर्चा सुरू होत्या। अनेक शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच हळहळही व्यक्त होत होती। या हत्याकांडाचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना अखेर यश आलंय। दृश्यम क्राईम पेट्रोल मधील कथानकासारखा वाटणारा घटनाक्रम अखेर आरोपीला बेड्या पडल्यानंतर थांबलाय। कोण आहे हा तिघांचा खुनी, का आणि कसं घडवलं त्याने हे हत्याकांड, पाहूया याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। 2 ऑक्टोबरला काय झालं होतं? सॅम बेपत्ता झाला तेव्हा संशयित विजय साळगावकर हा कुटुंबासह पणजीमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला होता। जाने जाने अजय देवगणचा हा दृश्यम हा सस्पेन्स थ्रिलर पाहिलाय त्याच्या मनात या सिनेमाचं कथानक आणि 2 ऑक्टोबर को क्या हुआ था हा प्रश्न अगदी कोरला गेलाय। याच कथानकापासून प्रेरणा घेऊन रायगडच्या चिकनपाड्यात घडलं तिहेरी हत्याकांड। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिकनपाडा या गावात तिहेरी हत्याकांड घडलं। एकाच कुटुंबातील तिघांची निर्गुण हत्या करण्यात आली। पती मदन पाटील, त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असलेली अनिशा आणि त्यांचा एकुलता एक मुलगा विवेक, या तिघांचीही निर्गुण हत्या करण्यात आली होती। हत्येच्या नंतर या तिघांचेही मृतदेह घराच्या शेजारून वाहणाऱ्या एका नाल्यामध्ये टाकण्यात आले होते। कुणी बरं या तिघांची हत्या केली? कोणी टाकले या तिघांचेही मृतदेह या नाल्यामध्ये? आणि ऐन गणपतीच्या सणाची जी धामधूम सुरू होती, त्यांच्या घरातही गणपती बाप्पा बसला होता, त्या आनंदावरती काळाने घाला का बरं घातला, हे प्रश्न मात्र अनुत्तरित होते। मदन आणि हनुमंत ही 2 भावंड एकमेकांची शेजारी, मात्र या जागेची मालकी मदनच्या नावे। त्यावरून यांच्यात वारंवार खटके उडायचे। हनुमंत घर नावावर करून देण्यासाठी वाद घालायचा आणि हाच वाद विकोपाला गेला असल्याचा संशयानं अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। गणेशोत्सवानिमित्त हनुमंतची बायको माहेरी जाणार होती, तर मदन हा घरातच गणपती बाप्पांची स्थापना करणार होता। सगळं जग हे बाप्पांच्या आगमनाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेलं असताना हनुमंत मात्र खुनशी इराद्यानं कट रचत होता। मात्र गुन्हेगार कितीही हुशार असला तरी चूक करतो आणि कायद्याच्या कचाट्यात अडकतोच। आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या पोशीर गावामध्ये त्याचा चुलत मामा राहतो, या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता। घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता, हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरून तो लक्षात आलं की त्यानं केलेला आहे। आणि एक CCTVचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे। त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे। याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। संपत्तीच्या वादातून पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची सख्ख्या बहिणीनं पतीसह घडवून आणलेली हत्या, पालघरमध्ये घडलेलं तिहेरी हत्याकांड, या घटना ताज्या असताना चिकनपाड्याच्या या घटनेनं हादरवून सोडलंय। मात्र खुनी हनुमंतला बेड्या पडल्यात। संपत्तीच्या वादात सख्खा भाऊ, वहिनीसह निरागस विवेक आणि आगमनाची चाहूल लागलेल्या जीवाचाही नाहक बळी गेलाय। नात्यांची हत्या करण्याच्या घटना वाढीस लागल्यात का असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। रायगडहून प्रवीण जाधवसह रशिद इनामदार, पुढारी न्यूज। Thank you.